हाय एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपलं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये किंवा फार्मिंग फील्डमध्ये कशा प्रकारे काम करते. ते शेतकरी आहेत त्यांना कशा प्रकारे मदत करते, त्यांना चांगलं आणि जास्त पीक घेण्यासाठी कशा प्रकारे आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदत करते, कोणकोणत्या गोष्टीसाठी ते यूज केलं जाते ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, हे ओव्हरऑल आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की AI हेल्थ केअर सेक्टरमध्ये कशा प्रकारे काम करतो, डॉक्टर्सला कशा प्रकारे तो मदत करतो, त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच रुग्णांची कशा प्रकारे तो मदत करतो एखादं मेडिसिन सजेस्ट करण्यासाठी, किंवा डॉक्टरला एखादा गोष्ट अनालाइज करण्यासाठी तो कशा प्रकारे मदत करतो ह्याच्यासाठी आपण बघितलं होतं की हेल्थ केअर सेक्टरमध्ये एआयचा खूप चांगला रोल आहे. तशाच प्रकारे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा आपला जे एआय आहे खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. तर आजच्या सेशनमध्ये ओव्हरऑल आपल्याला तेच बघायचं आहे की कशा प्रकारे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा हा जो एआय आहे हा काम करत असतो. आता ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करत आहे म्हणजे तो इनडायरेक्टली काय करत आहे, तर शेतकऱ्यांची मदत करत आहे जास्त आणि चांगले पीक घेण्यासाठी. आता शेतकऱ्यांना जर जास्त आणि चांगले पीक घेण्यासाठी जर एआय मदत करत असेल, तर इनडायरेक्टली ही जी शेती करणं आहे किंवा फार्मिंग करणं आहे हे शेतकऱ्यांना सोपं जाईल. आता शेती करण्यामध्ये खूप अशा गोष्टी असतात की ज्याच्याकडे शेतकरी जाऊन लक्ष देऊ शकत नाही. जसं की प्रत्येक वेळेस हवामान बदलत राहते. आता हवामान जर बदललं तर कधी कधी कीटकांचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कधी कधी पाण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मॉनिटर करणं, त्याच्यावर लक्ष देणं, त्याच्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये चांगल्यारीत्या यूज करू शकतो. आता पहिली गोष्ट जी येते ती आहे माती तपासणी. जी आपली सॉइल आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासणे. ती जरी माती कशा प्रकारची आहे, त्याला पाण्याची गरज आहे का, की पाणी कमी पडतंय का, न्यूट्रिएंट्स आहेत का की न्यूट्रिएंट्स नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करण्यासाठी आपण एआयचा यूज करू शकतो आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. आता प्रत्येक वेळेस शेतकरी जाऊन त्या प्रत्येक गोष्टी चेक करण्यापेक्षा आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सलाच असं मॉनिटर करण्यास सांगितलं की त्याच्यामध्ये माती पूर्णपणे सॉइल चेक कर आणि त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये बघ की पाणी व्यवस्थित आहे का, कमी पडत आहे, जास्त पडत आहे, न्यूट्रिएंट्स बरोबर आहेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपला एआय इझिली हँडल करू शकतो. त्याच्यानंतर आहे स्मार्ट कॅमेराज. आता स्मार्ट कॅमेराजचा यूज आपण कशा प्रकारे करतो आर्टिफिशियल ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, तर स्मार्ट कॅमेराज आपल्या पानांमध्ये जे कीटक असतात ते गोष्टी नोटीस करतात. त्याच्यानंतर एखादे पान खराब झालेले आहेत का किंवा कीटक शोधण्यासाठी त्याचा मदत केलेली आपल्याला बघायला मिळते. तर स्मार्ट कॅमेरा सुद्धा खूप महत्वाचे असतात आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. त्याच्यानंतर एआय प्लांट डॉक्टर. आता एआय प्लांट डॉक्टर म्हणजे काय, तर जसं की आपल्या हेल्थ केअर मध्ये आपण बघितलं, डॉक्टर कसं आपला रिपोर्ट आपल्या एआय ला देतात, एआय पूर्ण अनालाइज करून आपल्यापर्यंत देतो. तशाच प्रकारे ऍग्रिकल्चर फील्डमध्ये एखादं जर झाड असेल तर त्या झाडाचा फोटो जर आपण त्या एआय पर्यंत दिला तर तो एआय काय करतो, त्या सगळ्या गोष्टी अनालाइज करतो आणि आपल्याला एक रिपोर्ट बनवून देतो, ज्याच्यामध्ये तो आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतो की ह्या या गोष्टी या झाडाला कमी मिळाल्या आहेत, या या गोष्टी या झाडाला जास्त मिळाल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी अनालाइज करण्यासाठी सुद्धा आपण हेल्थ ऍग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा एआयचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर अजून बऱ्याच फील्डमध्ये एआयचा यूज केला जातो, जसं की ड्रोन टेक्नॉलॉजी. ड्रोन टेक्नॉलॉजीचा यूज करून सुद्धा आपण एआय मध्ये एखादं खत पोहोचवायचं असेल त्या झाडापर्यंत किंवा अजून त्याची तपासणी करायची असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण ड्रोन टेक्नॉलॉजीचा यूज करून एआय वापरू शकतो. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ट्रॅक्टर असेल, अजून कोणत्या मशीन्स असतील, ह्या सुद्धा एआय द्वारे पॉसिबल आहे. त्याच्यानंतर हवामानाचा अंदाज, पाऊस कधी येईल, कधी पाऊस पडू शकेल, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज केला जातो. त्याच्यानंतर बाकी मॉनिटरिंग करायची असेल, आता आपल्याला माहिती आहे की हवामान कंटिन्युअसली चेंज होत जाते. उन्हाळ्यामध्ये रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात, पावसाळ्यामध्ये रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात, हिवाळ्यामध्ये रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. तर एआय काय करेल, त्या हवामान पूर्णपणे अनालाइज करून घेईल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानुसार सजेशन्स देत राहील की कशा प्रकारे एखाद्या शेतकऱ्यांनी किती पीक घ्यायला पाहिजे, कोणतं पीक घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी पाणी दिलं पाहिजे, कधी पाणी दिलं पाहिजे, कधी खत दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी एखाद्या शेतकऱ्याला सांगणे, समजून सांगणे किंवा सजेस्ट करणे, ह्याच्यासाठी सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इझिली यूज करू शकतो आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. तर ओव्हरऑल आपण आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बऱ्याच ठिकाणी यूज करू शकतो. आता तुम्ही इथे बघत असाल स्मार्ट कॅमेराज,
सॉइल सेन्सर्स, AI, प्लांट डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. त्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इझिली यूज करू शकतो. अजून तुम्ही सुद्धा एक्सप्लोर करू शकता ऍग्रीकल्चर फील्डमध्ये कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत जिथे आपण AI यूज करत आहोत. आणि समोर जाऊन आपण AI यूज करणार आहोत आपल्या ऍग्रीकल्चर फील्डमध्ये. अजून बऱ्याच गोष्टी इन्व्हेंट व्हायच्या आहेत. तर तुम्ही सुद्धा एक्सप्लोर करा ऍग्रीकल्चर फील्डमध्ये कुठे कुठे आपण AI यूज करत आहे.